पहिल्यांदाच मी आणि रोज आम्ही दरवेळेस मुलं असतात कसं तरी वाटते, पण आज स्पेशल दिवस आहे आमचा. म्हटलं संध्याकाळी नेणारच आहे ना त्यांना, म्हटलं त्याला आज जाऊ. आणि असं आता दाखवते असं या मुलांसाठी बसायला चेअर पण नाही. हॅपी ॲनिव्हर्सरी. आता घरी आलो आम्ही आणि आम्हाला येताना ना राहुल हॉटेल आहे ना तिकडे, तिथे आम्हाला सिग्नलला थांबलो होतो आणि आमच्या जवळ एक फोन सापडला. बघू शकता ओप्पोचा फोन आहे. आता आम्ही आलेलो मोठं हॉटेल, इतकी गर्दी बापरे. बघू हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आज लवकर आली होती, पावणे 6ला चालू होती आणि मस्त सनराईज झालेलं आहे. बघू शकता इतकं सुंदर दिसतोय ना, खरंच खूप छान फिलिंग असते सकाळी सकाळी वॉकिंगला. रोज 6ला निघते, आज थोडं लवकर निघाली 15 मिनिट अगोदर. भारी वाटते. आणि अजून स्कूल सुरू झाली का 5:30लाच निघावं लागेल. हे पक्षी बघू शकता मस्त जातं ते, भारी वाटते. आणि आजचा ब्लॉग खूप छान असणार आहे, कारण आज आहे आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी. लग्नाला 11 वर्ष पूर्ण झाले. इथून सुरुवात केली, म्हटलं सुरुवात करू आणि तुम्हाला व्ह्यू दाखवते सगळा. माझ्या मागचं वातावरण बघू शकता ते सुंदर आहे. तर आता मी रिटर्न चाललेली आहे. आता वाजले 6:30, म्हणजे लवकर घरी पोचेल आज. बघू आता किती वाजता पोचते, कारण ना मुलांची शाळा सुरू झाली ना, मला 7 वाजेपासून आवरावं लागतं स्वयंपाक वगैरे. तर 5:30लाच निघाली, तर कारण 1 तास लागतो मला चालण्यासाठी आणि 1 तासामध्ये 8 ते 9 हजार स्टेप्स होतात. तर असं वातावरण आहे मस्त छान. चला आता दिवसभराचं रुटीन दाखवते तुम्हाला. आली आता वाजले 7 आणि इथे करते मस्त ब्लॅक कॉफी माझ्या आणि वैभवसाठी. तर तेच थोड्या वेळाने दूध घेऊन मग चहा वगैरे, तर तेच असणार आहे. आणि ओलं बघू शकता किती झालं आहे चालून. चला आता आवरलं की लगेच बोलते तुमच्याशी. इथं इतक्यात आवरलं आणि हे वॉश केला आज मस्त छान. बघू शकता तर ना इतके मोठे होऊन गेले पण केस. बघू शकता किती छोटे केलेले मी. तर विहान केअरला दिलेलं आहे जेवण आणि आता वैभव आणि चाललेले मस्त कॉफी डेटला. बघू आता कुठे जातो. तर तेच म्हटलं कॉफी वगैरे पिण्यासाठी जाऊ. आणि आम्हाला ना ॲनिव्हर्सरीसाठी मस्त छान जायचं होतं कुठेतरी बाहेर, पण नेमकी आईंची तब्येत बिघडल्यामुळे आम्ही कॅन्सल केलं आणि मग तो प्लॅन पुढे ढकलवला. तर तो कळेलच नंतर तुम्हाला. तर म्हणजे कुठेतरी जाणार बाहेर छानपैकी. आणि माझं गिफ्ट पण ठरलेलं. आता मला माहिती आहे की मला गिफ्ट काय मिळणार आहे, पण तरी मी ते नंतर तुम्हाला सांगेल व्हिडिओच्या शेवटी की काय गिफ्ट मिळणार आहे मला. आणि ते पण इथे नाही, मुंबईला जाऊनच घ्यावं लागणार आहे. तर जाताना आम्ही मुंबईला जाणार, म्हणजे जेव्हा आम्ही बाहेर जाऊ ना फिरायला तेव्हा. तर मग आज मस्त छान सेलिब्रेशन छोटंसं करणार.
आता कॉफी डेटला मस्त जाणार, कॉफी वगैरे पिणार. त्याच्यानंतर मी ड्रेस पण छान घेऊन ठेवलेला आहे संध्याकाळी. आणि मग संध्याकाळी मस्त बाहेर जाणार, आई पण आहे, आईंना घेऊन वगैरे जाणार हॉटेलला, केक कट करणार ॲनिव्हर्सरीचा. तर असं दरवेळेस आम्ही दोघंच असतो, ह्यावेळेस आई पण असणार आहे आमच्यासोबत. तर तेच, नाही तर मस्त बाहेर आम्ही गेलो असतो, पण प्लॅन कॅन्सल झाला तो. तर चला आता मी पण आवडते, रेडी होते. तर इथे मी आवडलेलं आहे, मस्त छान असं टॉप घातलेला आहे, बघू शकता क्यूट. तर हा घेतला होता मी पॅन्टलूममधून, जीन्स घातलेली आहे असं. आणि असा माझा लुक आहे सकाळचा. आणि ती माझी पर्स, ही पण पॅन्टलूममधूनच घेतली होती. आणि जीन्स मी घेतली होती झुडिओतून. तर असा माझा आजचा लुक आहे. चला, कानातले राहिले अजून घालायचे आणि हातात ब्रेसलेट घालणार. तर हे माझं ब्रेसलेट आहे, तर हे घालते, छान दिसेल हे पण. चला, आमचं मस्त सुरुवात. ये क्या था? मैं बेसिकली जो डे मैंने कहने को हमारा फ्रेंड है, बट मुझे ऐसा लग रहा है कि एक्चुअल में जो मिस्टर रेड फेस है वो हमारे घर में एक अलग ही आपको हमारा साया छोड़ के गया है, क्योंकि जस्ट अभी मुझे दिखा, हमें लग रहा था वो फिर हवा में उड़ रही है, बट एक्चुअली में तो उड़ था तो मैं नॉर्मली दिख नहीं रहा लावते येत नाही आता, वेगळं पण लावून घेऊ. तर असा आहे आजचा लुक माझा. कसं वाटत नक्की सांगा. तर आता तिकडे गेल्यावर बोलते तुमच्याशी. तर हे ब्रेसलेट आणि हे मी घेतलं होतं ना, काहीच कलर जात नाही. गरम पाण्यात वगैरे किती पण वापरलं तरी मी आता हे इतकं वापरते, सोन्यासारखं दिसतं, बघू शकता, एकदम मस्त आहे. तर हे मी ना 450 की 500 रुपयाला घेतलेलं आणि हे 350 रुपयाला घेतलेलं. काहीच कलर जात नाही आहे. मस्त कॉलेज रोडला एक मुलगी बसते ना, तिच्याकडून घेतलेलं. फक्त आता कानातली राहिले, बाकी मी रेडी झालेली अशी. तर बारीक होण्याचा असा हा फायदा असतो, असं छान छान क्रॉप टॉप वगैरे घालता येतात. म्हणून लेडीज बारीक व्हा, पटापट वॉकिंग करा, डाएट करा, छानपैकी कपडे घाला. चला आता निघतो आणि बोलते कियारा आणि विहान घरीच थांबताय हो ना. कियारा आज काय आहे? आज काय आहे? हां, पिझ्झा. काय आज? ॲनिव्हर्सरी. काय? कोण आहे? माझी आणि अजून हां. तर मस्त छान हे घेतलं आणि आज चाललेले मस्त बुलेटवर आमच्या खूप दिवसांनी. आता सावली पडलेली बघू शकता. आणि तेच आमचं आधी काय ठरलेलं, कॉफी, मस्त कॉफी पिण्यासाठी जाऊ. त्याच्यानंतर इथं ऊन बघून ठरलं KFCला जाऊ, परत कॅन्सल केलं. आता चाललेलो आहे आम्ही मस्त ब्राउनी खाण्यासाठी. तर ब्राउनी पॉईंटच चाललेलो आहे. बघू आता, इकडचं कॉलेज रोडला पण एक ब्राउनी पॉईंट होतं, पण एक आम्हाला तिकडचं माहिती आहे. तर आता बघतो कुठं जायचं. आणि आता छान सावली पडली मस्त. तर आता आम्ही आलेलो आहे ब्राउनी पॉईंटला, बघू शकता. हां, ब्राउनी
मीच खाणार. मी खाईल पण मला आज मुलं नाही आहे, आम्ही दोघंही. पहिल्यांदाच मी आणि रोज आम्ही दरवेळेस मुलं असतात, कसं तरी वाटते. पण आज स्पेशल दिवस आहे आमचा. म्हटलं संध्याकाळी नेणारच आहे ना त्यांना, म्हटलं त्याला आज जाऊ. आधी आमचा आपला कॉफीचा प्लॅन होता ना आधी, मग इतकं ऊन बघून कॉफी कॅन्सल केली. मग KFCचा प्लॅन होता, बोलले की KFCला जाऊ खाऊ. पण मग म्हटलं जाऊ दे, आज छान ब्राउनी मला कधीची खायची होती. बापरे खूप दिवस झाले, कारण गोड वगैरे खातच नाही मी. आज वेगवेगळं खाणार मस्त. तर असं आहे सगळं. ब्राउनी पण नवीन कोणीच नाही, आम्हीच आहे. मागच्या वेळेस इथे बसलो होतो आम्ही ना विवाहाने आपण. तर एक ब्राउन पॉईंट कॉलेज रोडला होतं, पण ते बंद झालं की काय माहिती. तिथे जायचो आम्ही. पण मग आता हे इकडे हे कुठे आले ना, सातपुरीच्या रस्त्याला ना, सातपुरच्या रस्त्याला आहे तिकडे. गंगापूर रोड. कुठे? गंगापूर रोड. हे गंगापूर रोडला आहे, पण मग इकडे सातपूर आहे ना, त्या तिकडे जातो. गंगापूर रोडला आहे. तुम्ही सर्च केला ना गुगलवर वगैरे तर तुम्हाला भेटून जाईल. आणि असं ॲम्ब्युलन्स आहे, आता दाखवते. असं आहे, बघू शकता. लहान मुलांसाठी बसायला चेअर पण नाही इथे, जर तुम्ही छोटे मुलं घेऊन आले तर. मी कोणती ब्राउनी घेतली ते आल्यावर तुम्हाला कळेल, सांगेल नाव त्याचं. as they flow down. And their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude I am found. Oh, whispering
डायरेक्ट 6ची कॅलरीज भेटली असते. चला ब्राउनी करू शकता. कपकेक पण बिया त्यांना घेऊन येऊ आपण. पाच वाजता कुठे जायचं नाही आता हां. तर ब्राउनी खाऊन झालेली आहे, भारी वाटलं एकदम. तर इथे आहे हे ब्राउनी पोळी. आता ऊन तर इतकं आहे ना, मला वाटतं ऊन गेला असेल. बघू शकता खूप ऊन आहे. रस्त्याचं काम चालू आहे. इकडे सातपूर आहे आणि गंगापूर रोडपर्यंत मी आले का इथे ब्राउनी पॉईंट आहे. मस्त ब्राउनी घेतली, डार्क चॉकलेट हेझलनटची घेतली. किती भारी लागली, मस्त. घरी आलो आम्ही आणि आम्हाला येताना ना राहुल हॉटेल आहे ना तिकडे, तिथे आम्हाला सिग्नलला थांबलो होतो आणि आमच्याच जवळ एक फोन सापडला. बघू शकता ओप्पोचा फोन आहे. तर त्याच्यावर ना नेमकी फोन येतो, फोन म्हणजे कट होऊन जातो आणि काय म्हणता लॉक आहे. आता लॉक उघडता येत नाही, त्या ज्या माणसाचा असेल त्याला लावायला. आता जर परत आला फोन तर मग उचलून त्याला इथे बोलून घेणार आणि त्याचा फोन देऊन टाकणार. तर बघू शकता असं आहे. बघू आता, फोन तर अजून आला नाही आहे त्याच्यावर. नेमकी लॉक आहे करायला फोन. हा तर समोर आहे ना तिथे मध्ये डस्टर लावली आहे बघा त्या बंगल्याच्या तिथे. हा असेल त्यांचा फोन आला तर त्यांना बोलवलंय, म्हटलं या आणि घेऊन जा. पिंपल आलाय तर तेच त्यांना बोलवलेले. त्यांचा आताच फोन आलेला आणि देऊन टाकू. कसं बिचारी कसरी असा फोन घेतात वगैरे. आणि जेव्हा फोन हरवतो, माझा पण फोन हरवलाय, जरी आपण घेऊ शकलो वगैरे पण आपल्या फोनमध्ये आपल्या मेमरीज असतात, फोटोज असतात. इतकं वाईट वाटतं ना खरंच. कारण ना आता माझा फोन हरवला होता जेव्हा कियाराला मी द्यायची खेळण्यासाठी आणि तिने कुठे पाडून दिला होता. विहानचाच बड्डे होता, त्या दिवशीच तिने पाडून दिला होता रात्री. इतकं कसतरी झालेलं बापरे मला. तर त्याच्यामध्ये ना फोटोज होते तिचे सगळे. पण बरं नंतर मी बघितलं की वैभवने सगळे फोटो घेतलेले होते त्यांच्या ह्याच्यात मोबाईलमध्ये, तेव्हा बरं वाटलं. पण मला इतकं वाईट वाटायचं कारण तिचे इतके लहानपणाचे जे म्हणजे होते ना एकदम हां पहिल्या मेमरीज एकदम. आणि विहानचे कियाराचे दोघांचे एकदम बाळ असतानाच मी इतके फोटो काढायची, व्हिडिओज काढायची, सगळे त्याच्यात होते. इतकं वाईट वाटायचं. म्हणून मला ना दुसऱ्यांचं कसं फोन हरवला त्यांच्या मेमरीज असतात वगैरे. जरी आपण फोन घेऊ शकतो नवीन फोन घेऊ शकतो पण मेमरीज असतात, तर तेच खूप वाईट वाटतं. तर त्यांचा फोन आला, मग आम्ही त्यांना बोलवलं. त्यांना खूप आनंद झाला. आजच्या काळामध्ये कोण करतं असं, म्हणजे फोन सापडला तरी कार्ड वगैरे काढून आणि वापरायला सुरुवात करतात. पण मग असं करू नका. कुठेही तुम्हाला फोन दिसला काय दिसला त्यांना कॉन्टॅक्ट करा किंवा त्यांचा फोन आला की देऊन टाका. कसे कसतरी फोन घेतात. तर आता तेच येतील आता थोड्या वेळाने, मग त्यांना देऊन टाकू. तुम्हाला पण दाखवते. तर आता ते आलेले घ्यायला. आता मी वरतूनच दाखवते. जा देऊन आता वेगळी चालली आता खाली द्यायला त्यांना मोबाईल. बघू कोण आहे. ठीक आहे इथेच कोणीतरी गेलं वरती. ब्ल्यू ग्रीन टी शर्ट घातली. व्हाईट गाडी का म्हणा त्यांची ही? व्हाईट गाडी आहे का तुमची? ऍक्टिवा नाही हे वाटतं ना. कस काय पडला होता फोन? कस काय पडला होता फोन? हा फोन देऊन टाकलेला आहे त्यांचा. ते फोन घ्यायला आले होते. तर असं मला कारण मी फील येतं की मी पण हरवलेला माझा फोन.
तर इथे ते आता संध्याकाळचे वाजले 6 आणि थोडा दुपारी आराम केला आणि तेच आता संध्याकाळचं माहितीच आहे, आता कुठेतरी बाहेर जाणार, अजून ठरलं नाही कुठे जायचं. तर म्हटलं आता चहा झाला की आता हे डिशवॉशरची भांडी पण लावून देते, कारण रात्रीचे तर भांडे काही निघणार नाही जेवणाचे, पण हे दुपारचे भांडे आहेत तर ते म्हटलं डिशवॉशरला लावून देऊ. आणि इतक्यात चहा ठेवला, दूध तापत ठेवलं. तर असा आमचा दिवस आजचा. त्याच्या डबे म्हणजे गण्या त्या दिवशी म्हटली होती की माझ्याकडे आहे घासायला टाकलेले आहे, तर कालच डिशवॉशर लावल्या होत्या, तर आपला मसाला पण भरायचा आहे. बघू आता संध्याकाळी पॉसिबल झालं आता भरेल. तुम्हाला गण्या दाखवते डिशवॉशरमध्ये कशाने झाल्या. तर मला एक कमेंट आली की खूप पसारा, तर होणारच, कारण खूपच आवडायला एवढं नाही. पटापट 2 लहान मुलं असताना होतच पसार होते पण. आणि आता इथे बघू शकता, आता ही प्लॅस्टिकची बरणी होती ती पण मस्त निघालेली आहे छानपैकी. आणि काचेची बरणी दाखवते तुम्हाला, बघू शकता, मी दाखव जवळ. तर अशी निघालेली आहे, त्याच्यामध्ये ना गुळ होता ठेवलेला, पूर्ण चिटकलेला होता, तर अशी बरणी निघालेली आहे. आणि ही एक बरणी आहे, बघू शकता, अशा डिशवॉशरमध्ये छान छान एकदम क्लीन बरण्या निघतात. तर मी ना आता थोड्या अशा उघड्याच मारून ठेवेल, सुकल्या आहे पूर्ण पण तरी अशा ठेवेल. प्लॅस्टिकचे पण बरण्या वगैरे मस्त निघतात. तर आता हे भांडे लावून घेते आणि पटापट इथले भांडे पण लावून घेणार सगळे, कारण खूपच पसार झालेलं आहे. आणि तेच बोलतेच नंतर. बघू शकता इथे सगळं आवरून घेतलेलं आहे. डिशवॉशरला भांडे पण लावले, एक्स्ट्राचे भांडे होते ते पण घासून घेतलेले आहे. आणि असं आवरलेलं आहे, बघू शकता. एक घोल आलंय सिम्ब्रिलाज मध्ये, बघते आता, बघू शकता असं छान. कोणतं आहे? हा ना, ब्राउनी होती. चॉकलेट मुसळ डेझर्ट. हे काय? चॉकलेट बाउल आहे 120 रुपये. नाही सर आजच समजायला घ्यायचं, त्याच्यात लावता येईल आपल्याला. ॲनिव्हर्सरीचं काय पाहिजे ना दुसरं? हां, हे खातील मुलं थोडं वेगळे, आपण तर काही खात नाही जास्त. ठीक आहे, हा द्या. आणि मस्त पॅकिंग म्हणजे आपल्याला ठीक आहे. असं एक कॅन्डल द्या चांगली अशी, ॲनिव्हर्सरीची असेल एखादी अशी. दिला एक मस्त ब्राउनी सारखं केक सारखं बाउल आहे, चॉकलेट बाउल, तर ते घेतलेलं आहे. तर माझा ॲनिव्हर्सरीचा असा लुक आहे. तर जम्पसूट आहे, बघू शकता खाली. आणि असं आहे माझा ॲनिव्हर्सरी लुक. कसा ऑर्डर आहे नक्की सांगा. मस्त असं फ्लोरल ड्रेस आहे आणि त्याला खिशे पण आहे, बघू शकता असे. आणि अशी सिंपल एक पर्स घेतली माझी. आणि असं चला आता निघू. आणि विहान केअरचा पण लुक दाखवते तुम्हाला. सिंपल आहे सगळ्यांचे लुक. विहान असा दिसतोय, मस्त कटिंग हेअर कट केला आज, कारण उद्या स्कूल आहे. तर मस्त दिसतोय विहान पण. आणि कियारा दाखवते मी तुम्हाला. आणि बरोबर असा लुक आहे. नेहमीच आपला टी शर्ट जीन्स. आता नेहमी ते शर्ट वगैरे तेच घालतात ऑफिसला, आपल्या हॉस्पिटलला नेहमी तेच असतं, म्हणून मी त्यांना टी शर्ट जास्त घालायला लावते, टी शर्ट वगैरे. तर आणि कियारा कुठे आहे? कियारा इकडे. कियारा आणि बघून ब्लॅक घातलंय यार डॅडी, आणि तू ब्लॅक घातलंय सेम. इथे कियारा. चला तर निघू. आणि आईना पण सांगू दे एक आण ना आपला. चला आता वाजले 9:30, बरोबर 9:30.
तर आता आम्ही आलेलो आहे गावाचं खायचं मोठं हॉटेल, इतकी गर्दी बापरे बघा शकता. बरं आलाय आपला, बघू शकता. याला कसं आहे, याला छान आहे. जेवण झालं इतकं फुल आणि भारी चिकन हॉटेल इथे. तर SM असं हॉटेलचं नाव आहे, खूपच मस्त आहे, चव भारी हॉटेलची. आम्ही नेहमी जातो त्याच्यात, ह्याच अशा हॉटेलमध्ये. तर ॲम्बियन्स पण बघू शकतो, असं इतकी गर्दी होती ना, मुलांना खेळायला पण खूप होतं. आपण कसं हॉटेल कसं बघतो, मुलांना खेळता पण आलं पाहिजे, कम्फर्टेबल. तर भरपूर खेळण्यासाठी ॲक्टिव्हिटीज इतक्या आहे ना बापरे बाहेर. तेव्हा आपण आलो इतकी गर्दी होती, आता थोडी कमी होत चालली कारण आता उशीर झालेला आहे. आणि इथे आमचं जेवण झालेलं आहे. इतक्यात आलो जेवण करून. आता वाजले 11 आणि 12 वाजले बापरे, मला वाटतं 11च वाजले. तर 12 वाजले पण मस्त तिथे जेवण केलं छानपैकी, एकदम मस्त चिकन चिली वगैरे असं छान एन्जॉय केलं. अल्फाम चिकन त्यांचं स्पेशल डिश आहे, अल्फाम चिकन. आणि हा झालेला आहे अॅनिव्हर्सरी. अजून आता गिफ्ट बाकी आहे, माझं गिफ्ट बाकी आहे ना अजून. ऑनलाईन मिळत नाही, ऑनलाईन पण नाही, आपण रिलायन्सच्या याच्याने बघितलं पण काही मिळत नाही. तर डायरेक्ट शॉपमध्ये जाऊनच घेणार आहे. आता ते काय आहे ते नंतर कळेलच तुम्हाला. तर अजून पेंडिंग आहे गिफ्ट. बाकीचं तर अॅनिव्हर्सरी इतकी छान झाली, मस्त छान. तो केक बाउल पण इतका भारी होता ना, चॉकलेट बाउल. तर तो विहानला आवडला ना, विहान चॉकलेट बाउल आईंना पण खूप आवडला. तर मस्त खाऊन गेली पटापट. आणि मी कारण दुपारी ना ब्राउनी खाल्ली होती म्हणून मला जास्त गोड खावंसंच वाटत नव्हतं, थोडंसं खाल्लं, टेस्ट केली. पण मस्त छान डार्क चॉकलेटची ती बाउल होता. आता विहानला नेहमी तेच आणत जाईल बरं का विहान. आणि इथे विहान हॅमस्टरला जेवण देतोय ना, तर तो आल्या आल्या त्याच्या हॅमस्टरला जेवण देतोय. तर असं मस्त अॅनिव्हर्सरी आमची साजरी झालेली आहे, सेलिब्रेट केली आम्ही. तर भारी वाटलं. आणि तेच माझं गिफ्ट असणार आहे, लवकरच घेणार आता. जेव्हा आम्ही आता डायरेक्ट शॉपमध्ये, इथे तर काही नाशिकला अवेलेबल नाही आहे ते, आणि डिजिटलला पण नाही, क्रोमाला पण नाही. पण मग आता बघू, आता मुंबईला वगैरे गेलो ना
तेव्हा मला वैभव देणार आहे. तर माझी पेंडिंग आहे गिफ्ट. तर माझं गिफ्ट आहे कॅमेरा. आता तो कोणता कॅमेरा आहे वगैरे तर ते जेव्हा घेईल ना त्यावेळेसच कळेल तुम्हाला, म्हणजे सांगेल. चला आता ब्लॉग इथे सेंड करते. आय होप आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.